नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे आणि ही सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षासुद्धा तुमच्या ठिकाणी संपलेली आहे, कारण की अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि खास करून ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कटापट कमेंट करून सांगा की हो सर, माझी KYC झालेली आहे. कारण की ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना लगेच हप्ता या ठिकाणी जमा होतो आहे आणि ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्या बहिणींना लवकरात लवकर KYC या ठिकाणी करायचं सांगितलेलं आहे. तर त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तर कमेंट करून सांगा तुमची KYC झाली की नाही. जर झाली असेल तर लिहून पाठवा की सर हो, माझी KYC झालेली आहे, आणि जर का झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तर बहिणींनो, अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, खास करून नोव्हेंबर हप्त्याविषयी. तर सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला दरवेळी मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. राज्यामधील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तर ही लाडकी बहीण योजना खूप या ठिकाणी प्रभावी ठरलेली होती. आता बघा, या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजे ज्या ज्या पात्र बहिणी आहे अशा सर्व पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो आहे. जुलै 2024 पासून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पैसे दिले जात आहे. म्हणजे जुलै 2024 पासून ही योजनेच्या या ठिकाणी पैसे बहिणींना मिळत आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला आत्ताच या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे. तर ज्या ज्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला ऑक्टोबरच्या ठिकाणी 1500 रुपये आलेले आहे. ज्या बहिणींना आले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर, मला आलेले. ज्या बहिणींना आले नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर, मला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही आहे. तर त्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल आणि ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना लवकरात लवकर नोव्हेंबरचा हप्ता पाठवला जाणार आहे. पुढे बघा, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आलेले आहे. अशामध्येच आता या योजनेच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर येते. आता महत्त्वाची माहिती काय, तर एक महत्त्वाची नवीन अपडेट समोर येते. ती अपडेट अशी आहे, जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. म्हणजेच काय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला असून सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे. सध्या तुम्ही जर बघितलं तर राज्यामध्ये आचारसंहिता ठिकाणी लागू आहे. त्यामुळे सर्वांकडे हीच ठिकाणी चर्चा आहे, निवडणुकीचं वातावरण ठिकाणी आहे. तर राज्यामधील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होतो आहे. कारण की बहुतेक महिन्यांना प्रश्न या ठिकाणी असा पडतो आहे की राज्यामध्ये जर का आचारसंहिता लागली तर आचारसंहितेमध्ये पैसे मिळत नाही असा ठिकाणी दावा केला जात आहे. आणि त्यामुळे सर्व बहिणींमध्ये ठिकाणी एकच या ठिकाणी चर्चा होती आहे की आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही मिळणार. कारण की निवडणुका लागलेल्या आहे, आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार हा दावा या ठिकाणी होत आहे. तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी अडसर या ठिकाणी ठरत नसल्याचं सांगितलेलं आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता असेल तर तो हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही तर निवडणूक
का संपल्यानंतर ह्या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होतील। तुम्ही जर बघितलं तर आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। तुम्ही बघू शकता एकाच वेळेस 2 हप्ते तुम्हाला मिळू शकतात। नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकाच वेळेस तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कारण की दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच वेळी मिळतील अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। आणि हे कधी मिळतील तर बघा, लक्षात घ्या, जर का नोव्हेंबर महिन्याचा हा जो काही हप्ता असेल तर हा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आणि जर का ह्या महिन्याच्या शेवटी हा हप्ता आला नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबरचा जर का हप्ता जमा झाला नाही तर निवडणूक संपल्यानंतर या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळीच जमा होतील, म्हणजेच टोटल 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की बहिणींनो, एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात। पुढे बघा, 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की तुम्हाला एकाच वेळेस 2 हप्ते मिळणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळेस 2 हप्ते जमा होणार आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे। तर बहिणींनो, तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। जर का तुमची इच्छा असेल की नोव्हेंबरचा हप्ता दिला पाहिजे तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येत्या 4 ते 5 दिवसामध्ये मिळणार आहे। आणि जर का तो हप्ता तुम्हाला मिळाला नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे। तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला एकाच वेळेस 1,500 रुपये हवेत की एकाच वेळेस 3,000 रुपये हवे आहेत। जर तुमची इच्छा असेल की सर 3,000 रुपये हवे तर कमेंट करून सांगा की सर दोन्ही हप्ते एकत्रित द्या, एकाच वेळेस 3,000 द्या। आणि तुमची इच्छा असेल की 1,500 रुपये हवे तर कमेंट करून सांगा सर आत्ताच 1,500 रुपये द्या, आम्हाला खूप गरज आहे, कारण की भरपूर महिलांना हे 1,500 रुपयाच्या ठिकाणी गरज असते। तर त्यामुळे कमेंट करून सर्वांनी नक्की सांगायचं आहे। पुढे बघा, अर्थात पुढील महिन्यात एकाच वेळेस लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी 31 डिसेंबर 2025 मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 31 डिसेंबर 2025 ही मुदत वाढवून दिलेली आहे KYC करण्यासाठी। तर ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी KYC करून घ्यायची आहे, कारण की जर का तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला पैसेही मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून सर्व बहिणींनी कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली आहे की नाही। झाले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी झाली आहे, आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर माझी झाली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे। तुम्ही बघा, पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या मुदतीमध्ये जर महिलांनी KYC केली नाही तर त्यांना योजनेमधून बाहेर केलं जाईल असा दावासुद्धा केला जातो आहे। म्हणजे जर का तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला अपात्र केलं जाईल असा दावासुद्धा होतो आहे, आणि अगदी खरे, जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला ठिकाणी अपात्र घोषित केलं जाणार आहे। म्हणून प्रत्येक बहिणीने KYC करून ठेवायची आहे। पुढे बघा, त्यामुळे मुदतीमध्ये महिलांनी KYC पूर्ण करून घेणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना योजनेच्या बाहेर ठेवले जाऊ शकतं। नक्कीच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता सोबतच मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याने या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी हे डबल गिफ्ट ठरू शकते, कारण एकाच वेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळतील, म्हणजेच टोटल तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात अशा ठिकाणी माहिती आलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, एकाच वेळेस 3,000 रुपये दिले पाहिजे की 1,500 रुपये दिले पाहिजे, कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।